मोठ्या घरात राहण्यापेक्षा ना छोटंसंच का घर असणं पण सुखात राहणं महत्वाचं आहे ना. आणि खूप मस्त लोकेशन आहे, तुम्हाला पण दाखवते. गावाकडे पाऊस यायला लागलाय, आता लवकर पळावं लागेल. तर सासूबाईंनी खूप जास्त आग्रह केला की थोडं कवना खा, थोडं कवना खा. म्हणजे नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे नागपंचमी आणि सकाळीच ना लवकर वगैरे उठून मस्तपैकी आंघोळ करून व्यायाम करून आता गरम पाणी वगैरे पिऊन आणि पूजा करून सुद्धा झालेली आहे. आणि फक्त आता महादेवाची पूजा म्हणजे आपली राहिलेली आहे, बेल वगैरे व्हायचं असं. आणि आजचा दिवस कसा जातो कसा नाही बघूयात, कारण की पोटात जाम कावळे वरडायला लागलेत माझ्या, कारण की भूक लय लागलेली आहे मला. आज पण सोमवार आहे आणि सोमवार दिवशी पण म्हणजे कांदा तेवढं नाही खाऊ शकत, बाकीचं डाएटचं खाऊ शकते. तर एकच टाइम आपल्याला तसं तर एकच टाइम खायचंय. तर बघूयात आजचा दिवस कसा जातो कसा नाही. कावळे वडायला ते आणि कसं तरी सोय लागलं होतं वेगळं, पाय पण खूप जास्त वडायला लागले होते व्यायाम करून. जरा म्हणजे कसं आता जास्त व्यायाम करायला लागले ना आधीपेक्षा, त्यामुळे जास्त दुखायला लागले होते पाय पण. पण ठीक आहे, आता वंशचे पप्पा पण यायला लागले. तर वंश तर गावाकडे गेलेला आहे, त्याला लय खुश आहे बाबा गावाकडं. म्हणून माझं नाव सुद्धा काढण्यात गेलंय. वंशी पप्पा आल्यानंतर गावाकडे गेलं तर जायचंय वंशला आणण्यासाठी. बघूयात आजचा दिवस कसा जातो कसा नाही. तर मी छानपैकी रेडी झाले होते, तसं आपला सण आहे म्हणून रेडी झाले बरं का. तसं रेडी व्हायचं. आणि वंश पप्पा आले होते, नाश्ता करायला लागले होता, नाश्ता पण घेऊन आले होते. आणि बघा नाश्ता करायला मला सोडून करायला लागले बरं का. तसं मला करायचंच नाही पण एक सांगायला लागले. तर मला क्रेविंग झाली होती, वास आल्यानंतर असं वाटतंय ना खावं. कुणाचं लक्षात येते बरोबर की आपलं चॅलेंज चालू आहे, तर इथं नाश्ता करायला मस्त अशा ग्रीन कलरच्या बांगड्या आपल्या त्या दिवशी आणलेल्या तुम्हाला दाखवल्या होत्या ना, त्या दिवशी आणलेल्या अशा दाखवते. मोकळ सोडली होती पण आता बांधली केस. त्या दिवशी लिपस्टिकचा कलर असा होता. आताच थोड्या वेळाखाली वंश पप्पाचा नाश्ता वगैरे झाला. तर नाश्ता झालेला आहे. मग वंश पप्पासाठी आता चहा बनवायला लागली. तर मी तर काही खाल्लं नाही, कारण माझा तर उपवास आहे आज. आणि मला काय वाटते आज पण मला काही खायला भेटेल का नाही, की आता मी गावाकडे जायला लागले. तर बघूयात. तर स्वयंपाक तर मी काही केलेला नाही, सासूबाईनेच बनवलेला आहे. वंश पप्पा तिकडेच जेवणार आहेत म्हणून काही बनवलेलं नाही. देवापुरती कानवले तेवढे बनवलेले होते. आता जाताना बघूयात काय काय प्रसंग पडतो, काय काय नाही खायचं पडतो का नाही, कसं काय मला होतं. आता सध्या तर अजून काही व्हायला नाही मला, पाणी वगैरे प्यायला लागले गरम मी. तर बघूया. पावसाशी आम्ही थांबलो होतो जवळच. पाऊस यायला, हलका हलका पाऊस येते का नाही काही माहिती नाही, पण बघूया. तिथं व्हिडिओ वगैरे काढले आणि खूप मस्त लोकेशन आहे, तुम्हाला पण दाखवते. आणि लय भारी वाटायला लागलो होतं इथं आल्यानंतर. तर मला कधी व्हिडिओ बनवायची असली तर मी तर येईल नेक्स्ट टाइम. पण पळता पळता माझ्या पायात ना काटा पण घुसला, पारमध्ये जाऊन बसला होता. तरी तुला लोकेशन दाखवते, बघू शकता किती मस्त आहे. हिरवं हिरवं गार आहे नुसतं. इकडून मस्त आभाळ आलेलं आहे आणि एकीकडनं मस्त, इकडं आभाळ नाही बिलकुल पण. आणि बघा किती मस्त वातावरण आहे इथलं. आणि कोणीच नाही, आम्ही फक्त दोघं जण आहोत, वंशचे पप्पा आणि मी. दोघं जण जाऊन एवढं मस्त वाटायला लागलंय ना. अगोदरची फिलिंग आली, म्हणजे लग्नाच्या आधी जसं बाहेर फिरायला यायचो ना मन मोकळेपणानं, तसं वाटायला लागले जरा. आणि आज वंश पण नाही आमच्यासोबत. गावाकडे आहोत, पाऊस यायला लागलाय, आता लवकर पळावं लागेल, कुठं तर थांबावं लागेल, नाही तर आम्ही पावसामध्ये भिजतावच. बापरे, वाटलं नव्हतं पाऊस. तर आम्ही एवढं जास्त भिजलो होतो ना, तिथं थांबलो होतो तर पाऊस एवढा मोठा लागला ना की नंतर भिजलोच पूर्णपणे. वंशी पप्पा पण भिजलेले आहेत, मला दाखवते. आता गाडी साफ करायला लागली तर. आणि इथं आम्हाला नाही काकानी बोलवलं होतं, आम्ही तिकडच्या साईडलाच थांबलो होतो आणि काकाने आवाज देऊन बोलवले. पण तोपर्यंत आम्ही लिटरली सगळं पूर्ण भिजलो होतो दोघं पण. म्हणजे मी तर पूर्णच भिजले, ह्याने पण पूर्ण भिजलेत. पण ह्यांच्या विमलमुळे झालं, कारण की 5 मिनिटात जर आम्ही इथपर्यंत आलो असतो तर आम्ही भिजलो नसतो, वाटतच भिजलो पूर्णपणे. पण आता वाळताव का नाही बघू. कपडे तर नाहीत आणलेले, कारण की आम्हाला लगेच जायचं होतं. बघूयात. पण वातावरण मस्त झालंय, जाऊ जा भिज नका. पाऊस पडणं पण तेवढंच गरजेचं आहे, कारण की पाऊस नाही पडला तर आपण काय खाणार आहोत ना, कसं जगणार आहोत. तर मस्त होतं वातावरण, तुम्हाला दाखवते. आता मस्त झालंय बरं का पाऊस पडून गेल्यास. अजून थोडंसं भारी झालंय, असं काही झालेलं आहे वातावरण. एवढा मोठा पाऊस आला होता ना आज, काही विचारू नका. अजून हे विमलची पुडी खायला लागले, तर ह्या माणसाचं काय करावं की काय नाही. जाऊ द्या, भिजलं तर भिजले, काय एवढं वाळलं ना, पण रानं तर भिजतील आपली ना. आता उपास म्हणजे उपास पण येणार नाही, तर आईचा उपास आहे, त्यांचा काही उपास नाही, जेवायला लागले. दाखवते. तर सासूबाईंनी खूप जास्त आग्रह केला की थोडं कवना खा, थोडं कवना खा, म्हणजे सण आहे म्हणून. तर आज माझा सोमवार पण होता म्हणून चतकोर पोळी आणि एवढूसा भात खाल्लेला आहे मी.
चॅलेंज काय आपलं मोडलेलं नाही, एक पुढचंच आहे, तसंच चालू राहणार आहे. पण आज सण होता म्हणून त्यांच्या आग्रहाला मान करून का नाही खाल्लं थोडंसं. आणि आज सोमवार पण होता, असं त्यांचं म्हणणं की सोमवारी असं उपाशी राहायचं नसतंय, सोडावंच लागतो सोमवार थोडा कोणा खाऊन, म्हणून थोडंसं खाल्लं उगं. म्हणजे चतकोर पोळी, आणि मला गेलं पण नाही, लिटरली जेवणच गेलं नाही जास्त, थोडंसं जेवण गेलं. पण ठीक आहे, जाऊ द्या, आपलं चॅलेंज काही मोडलेलं नाही. कसं टाईम खाल्लं तसं मी 2 दिवस माझा उपास घडला होता आणि आज थोडंसंच खाल्ले. 2 दिवसाचं ते बराबर इक्वल झालेलं आहे. आणि उद्यापासून आपलं चॅलेंज जसं आहे तसंच चालू राहणार आहे, कारण की मी काही तसं चॅलेंज मोडणार नाही आपलं. जर वेळेस मोडलं तर सासूबाईने येतं ना वयांसाठी झोका बांधला होता आणि मी पण खेळणार आहे तो झोका. हो का, इथं असं घरामध्ये झोका बांधला होता. तसं गावाकडे ना, म्हणजे गावाकडे ना यावर वेगळीच मज्जा असते. तसं मला राहायचं होतं, पण बघूयात, म्हणजे राहायला मला छान वाटेल, पण कसं आहे बघूयात आता राहायला भेटतं का नाही. आता झोका मी खेळायला लागली इथं. तसं आमच्या घरचे सगळेच फ्रीली असल्यामुळं ना काही टेन्शन नाही मला. कसं आहे, मोठ्या घरात राहण्यापेक्षा ना छोटंसंच का घर असणं पण सुखात राहणं महत्त्वाचं आहे ना. खरं सांगते तुम्हाला, मोठं घर असावंच असं काही नाही. आणि आत्ता का नाही मी झोका खेळले मस्तपैकी, आणि आमच्या घरातले एवढे मस्त सगळे फ्रीली आहेत ना, तर माझ्या सासूबाईंनी सगळा स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला होता. पुरणपोळीचा आई तर जेवायला देतात मला ताट. खरं सांगते, आता ते पण दोघं जण अजून जेवण करायला लागले. तर मी तर झोका खेळायला जरा थोडंसं म्हणलं हिंडावं, आपलं जिरवावं जरा खाल्लेलं. तर हे पण मी पाळणार आहे. 2 दिवस मी काही खाणार नाही अजून, म्हणजे जाऊ 2 दिवसातून नाही खाल्लं तर काय होणार आहे ना. तर वैश बाहेर खेळायला लागला इकडं, तर ह्याला मोकळं असं खेळायचं होतं ना, म्हणूनच तो आला होता. हो का, आता येईल पळत आला. आईंना मेहंदी काढायला लागले, कारण की त्यांनी मेहंदी काढली नव्हती. सणाची का बरं मेहंदी काढला नव्हती, का बरं काढला नव्हती तर सांगा, का वैश आल्यामुळं वैश आल्यामुळं म्हणजे त्यांना वेळ भेटला नसेल, कारण की वैश नाकात दम करून सोडताय सगळ्यांच्या, नुसते कारनामे करताय. मग आता मी काढायला लागले, पण आता सण पार संपून गेलाय, दिवस मावळायला लागलाय. सण संपल्यावर मेहंदी काढायला लागली. मी सगळ्यांना मेहंदी काढली, पण माझी मेहंदी बघा सकाळी काढली होती मी 5 मिनिटात फक्त. आता आईना पण काढून द्यायला लागले. तर सासूबाईने ना आमच्या वाकळ शिवली होती, ती पण का नाही 15 दिवसामध्ये शिवले, ते पण हातावर शिवलेत बरं का. तुम्हाला दाखवते कशी शिवलेत काही नाही. तर बघा, एवढी मोठी वाकळ शिवलेत 15 दिवसामध्ये, ती पण हातावर बरं का. वैश गोंधळ करू नको. बघा सगळे नवीन कपडे लावलेत म्हणून चमकाय लागले जास्त. आता मागुटून पण दाखवा असं. अशी पांघरायची. ही बाहेरच्या साईडला इथे आपली साईड एवढी मोठी बघू शकता, किती मोठी आहे खालीपर्यंत, एवढी मोठी आहे ना. किती माणसं झोपू शकतील, 2-3 माणसं आरामात झोपू शकतील ह्या वाकळमध्ये, एवढी मोठी आहे. आणि लय मस्त शिवले बरं का. 15 दिवसामध्ये शिवले, फक्त 15 दिवसामध्ये. 15 दिवसामध्ये हातावर कोण शिवू शकाल का, विचार करा, एवढी मोठी वाकळ ती पण. तर इथं थांबलो होतो आम्ही, आणि आता वैश पप्पा बघा ना, वैशला थंडी वाजायला लागली म्हणून काय आयडिया करायला लागले, तर कारण की गाडीवर थंडी वाजते ना म्हणून. तर दाखवते तुम्हाला, हो का बघा, ह्याला घालायला लागले तर ही चड्डी, थंडी वाजायला लागली ना वैशला गाडीवर म्हणून. इकडे बघ वैश, वैश पप्पाला ही आयडिया कुठून सुचली माहिती का. तिथे एक गाडी थांबली होती आणि त्यांचे बाळपण एवढंच होतं, आणि त्याला थंडी वाजायली म्हणून त्यांनी टी-शर्ट घातले आणि खालची पॅन्ट ना वरी मस्तपैकी असंच बांधून घेतले. म्हणून ह्यांना पण ही आयडिया सुटली की आपण वैशला पण हे असं घालूयात म्हणले की म्हणजे थंडी वाजणार नाही त्याला गाडीवर. आता सध्या काय आणलं नव्हतं, आणि पाऊस पडल्यामुळे खूप जास्त थंडी वाजायला लागली. आता तुम्हाला दाखवते वैशचा लुक कसं झालाय. वैश आवडलं का. वैशला तर काय पण आवडतंय. आता सासूबाईच्या मनासाठी मी उपवास सोडला थोडासा, थोडी चतकोर पोळी आणि थोडासा एवढा भात खाऊन, कारण की त्या म्हणल्या की सोमवारचं ठीक आहे जाऊ दे, पण आज सण असल्यामुळे सणामध्ये तसं बसत नाहीत घरामध्ये, त्यामुळे एक थोडंसं खाऊ ना खा मानकरांचा. त्यामुळे मी खाल्लं थोडंसं. पण चला जाऊ द्या, आपलं चॅलेंज चालूच आहे. 30 दिवस मी आता, म्हणजे बाकीचे राहिलेले 15 दिवस तर तेच खाणार आहे आपलं जे आहे ते. आता पर्याय नव्हता, मग असं कसं मोठ्यांच्या गोष्टींचा मान राखला पाहिजेच,
म्हणून खाल्लं. आता वंशला भूक लागलेली आहे, तुम्हाला दाखवते मी पावभाजी. हो का, इथं पावभाजी वंशला पण खूप जास्त आवडते. आवडते ना वंश तुला पावभाजी? पण मम्मी खायली का? मम्मी खाना गेली आहे, कारण आजचा दिवस पण चांगला गेलाय बऱ्यापैकी. तसं 2 दिवस मी काही खाल्लं नव्हतं, तर आज खाल्लं तर ठीक आहे, जाऊ द्या. आपलं पण मी मनावर कंट्रोल ठेवते अजून पण. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला बाय.